मधल्या सीटवर बसलो नाही तर ती कविता फक्त मला लगेच मोबाईल होता, मोबाईलमध्ये टाईप केली. आपण ती थोडीशी मी बोलून दाखवतो. मला एक बायको आणि एक मुलगा हे सांगायला विसरलो. आम्ही पण विसरलोय. हो ठीक आहे. कविता अर्धवटच राहिली कारण महेश्वरी आल्या ना, त्यामुळे ती अर्धवटच राहिली. तरी पण मी प्रयत्न केला जेवढं मला सुचलं ते. अभिमान, अभिमान माता पित्याचा, अभिमान माता पित्याचा, अभिमान भावेस असे विभाग हायस्कूलचा, अभिमान शिक्षकांचा आणि अभिमान आपल्या मैत्रीचा, अभिमान त्या धोधो कोसळणाऱ्या पावसाचा, अभिमान त्या धोधो कोसळणाऱ्या पावसाचा, अभिमान त्या काट्याकुट्यांनी भरलेल्या पायवाटांचा. स्पेशली जी बाहेरून मंडळी येणार होती ना, केदोली, रावगाव, कान्होड, शिरवली, काकडपाडा, ओके, त्यांच्यासाठी हे की अभिमान त्या धोधो कोसळणाऱ्या पावसाचा, अभिमान त्या काट्याकुट्यांनी भरलेल्या पायवाटांचा, अभिमान त्या चिखल शेणाने भरलेल्या रस्त्यांचा. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 15 ऑगस्ट आपण गावातून फेरी ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस चिखलातून आपण चालत जायचो, शेण असायचं. सो अभिमान त्या काट्याकुट्यांनी भरलेल्या पायवाटांचा, अभिमान त्या चिखल शेणाने भरलेल्या रस्त्यांचा, अभिमान त्या रबर लावलेल्या चपलांचा. बरोबर प्रवीणची चप्पल खरोखर मला आठवते. प्रवीण तिथे मला तूच आठवणार कारण ना थोडं इंजिनियर डोकं तेव्हापासून होतं आणि कदाचित प्रवीण हेच असेल की तू आज त्या क्षेत्रामध्ये आहेस. कारण याची चप्पल मला अजून आठवते कारण माझ्याकडे चप्पलच नव्हती ना. आणि तो त्या चप्पलेला जे रबर लावायचा त्याचं अजूनही मला काय होतं, अजूनच जरा विशेष वाटायचं. म्हणून अभिमान त्या चिखल शेणाने भरलेल्या रस्त्यांचा, अभिमान त्या रबर लावलेल्या चपलांचा, आणि अभिमान हे सर्व पायदळी तुडवून येणाऱ्या आमच्या मित्रमैत्रिणींचा, अभिमान त्या विशिष्ट ठिकाणी विरळ झालेल्या कपड्यांच्या भागाचा. आपले कपडे तेच कपडे वापरून ते कपडे बसून विरळ झालेले असायचे. अभिमान त्या विशिष्ट ठिकाणी विरळ झालेल्या कपड्यांच्या भागाचा, अभिमान त्या ठिगळांचा, आणि अभिमान त्या वर्षानुवर्ष वापरून विरळ झालेल्या कपड्यांचा, अभिमान त्या सेकंड हँड पुस्तकांचा. नवीन पुस्तकं तर कधी मिळालीच नाही, आय थिंक कोणालाच नसतील मिळाली. आणि आपण तर आधीच सेटिंग लावून ठेवायचो जुन्या पुस्तकांची, आहे की नाही, सेकंड हँड पुस्तकांची. ओके, हाफ रेट की 1/4 रेट, पाव रेट किती 3/4 रेट ते चालू असायचं. सो अभिमान त्या विशिष्ट ठिकाणी विरळ झालेल्या कपड्यांच्या भागाचा, अभिमान त्या ठिगळ्यांचा, अभिमान त्या वर्षानुवर्ष वापरून विरळ झालेल्या कपड्यांचा, आणि अभिमान त्या सेकंड हँड पुस्तकांचा, अभिमान टाके मारलेल्या वह्यांचा, अभिमान टाके मारलेल्या वह्यांचा, अभिमान पुन्हा वापरून जुन्या झालेल्या पेनांचा, आणि त्यातील नवीन रिफिलीचा. रिफिल मात्र नवीन असायची, पेन तोच असायचा. लक्षात ठेवा, आत्ता जरी माझ्या घरी गेलो तर आता 100 पेन सापडतो. शिक्षक ना प्रवीण, ओके, रोज भेटून येत असतात. सो परंतु तो काळ आपण विसरू शकत नाही. त्या काळामध्ये एकच पेन, त्या पेनामध्ये आपण रिफिल बदलायचो फक्त, पेन तोच असायचा. म्हणून अभिमान त्या सेकंड हँड पुस्तकांचा, अभिमान टाके मारलेल्या वह्यांचा, अभिमान पुन्हा वापरून जुन्या झालेल्या पेनांचा, आणि अभिमान त्यातील नवीन रिफिलिंगचा, अभिमान तायडे सर आणि देवरे सरांच्या इंग्रजीचा, अभिमान जाधव सरांच्या समाजशास्त्राचा, अभिमान नेरकर सरांच्या हिंदीचा, आणि अभिमान S.R. जाधव सरांच्या बुक्क्यांचा. अभिमान S.R. जाधव सरांच्या बुक्क्यांचा, अभिमान आगम सर, साळवे मॅडम, कारंडे सरांचा, आणि अभिमान शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचा, अभिमान आपल्या परिस्थितीचा, अभिमान अशा परिस्थितीतून आपल्याला शिक्षण देणाऱ्या आपल्या आईवडिलांचा, अभिमान आपल्या कष्टांचा, आणि अभिमान प्रत्येकात असणाऱ्या जिद्दीचा, अभिमान प्रत्येकामध्ये असणाऱ्या जिद्दीचा. आणि अभिमान आज अभिमान नाही तर आज गर्व आहे त्या आपल्या सर्वांच्या बदललेल्या परिस्थितीचा. आज गर्व आहे आपल्या सर्वांच्या बदललेल्या परिस्थितीचा. थँक्यू. धन्यवाद.